20,000 कोटीचा प्रोजेक्ट नाही, 40,000 नाही, 50,000 नाही, 60,000 नाही. ग्रामपंचायत मी आपला बांबू घेऊन बसलो ना तर ग्रामपंचायतला पुरा महाराष्ट्र गाजून टाकेल. हे लोक आपले आहेत, यांना गाजवायचं कसं नाचवायचं कसं हे आपलं हक्क आहे. आपण वोट देतो ना. हा जो प्रोजेक्ट आहे ना अशा जागी निवडला गेला पाहिजे जिथे पर्यावरण विस्कळीत आहे किंवा अशी जागा जिथे पर्यावरणाला ऱ्हास होणार नाही. एकीकडे आपलं गव्हर्नमेंट जे आहे ते पर्यावरण दिन राबवते, त्या दिवशी झाडं लावताना नेते लोक फोटो काढतात, बरोबर आहे. आणि दुसरीकडे 4 पैशाच्या फायद्यासाठी लाखो झाडं तुम्ही कापून राहिले, त्यानंतर जे तुमचं पर्यावरण आहे त्याला विस्कळीत करून राहिले. याला कोणता निर्णय समजा हे मला अजून कळलेलं नाही. कार्बन मोनॉक्साईड नावाचा जहरीला वायू निर्माण होतो. आता हा जो कार्बन मोनॉक्साईड आहे तो तर वायरिंग ते सोबत कोळसा पेटवल्यानंतर मिथेन नावाची गॅस हा प्लांट दुसऱ्या जागी गेला पाहिजे. ठीक आहे, नाही तर उद्या जाऊन तुम्हाला असताना बिमाऱ्या आणि कसं म्हणजे आपल्या गावातून हॉस्पिटल तयार होणारच आहे, बरोबर आहे. समजून नाही का आधी विकास का नाही झाला, माझं एक नागरिक म्हणून विकत होतो म्हणजे थोडंसं विभ्रम नाही. हा भ्रम आहे, भ्रम आहे मानसिकता बनलेली आहे. कलेक्टर बोला, इथं कलेक्टर बोला, मी म्हणा खासदाराने बोला, आमदाराने बोला, त्यांनी बोला, सांगा बोलाव का, कधी बोलायचा लावतं त्याच्यासमोर मिटिंग ग्रामसभा घेतली. आमदार खासदार तुम्ही मोठे झाले का? गावाचे मालक आपण, तुम्ही सांगा ह्या दिवशी तुम्ही आमदार खासदाराने बोलवा, आमदार खासदाराने बोलवायचं नाही, बोलावल्याच्या नंतर पुढे पण द्यायचा ह्या गावकऱ्याकडून विरोध करायला लागणार या प्रोजेक्टसाठी. पण आता गोष्ट अशी आहे बाबा, विरोध करा म्हटलं त्यानं, तुम्ही 100% ह्या प्लॅनचा विरोध करा. आता विरोध आपण करू, ते वरत बसते सुटून तुम्ही आमको दे का विषय आटोपला, तुम्ही बोलत आहे.